फायनान्स सक्सेसचा मंत्रा काय आहे तुमच्याकडे? लोक काय करतात माहितीये, मार्केटला टाइम करायला बघतात. त्यापेक्षा मी म्हणते टाइम इन द मार्केट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्युच्युअल फंड का? हा प्रत्येक सॅलरीड माणसाचा प्रश्न आहे. मी एफडी करतोय किंवा मी रिकरिंग डिपॉझिट करतो, मग म्युच्युअल फंड का बुवा? किती लोकांचे आता मार्केट जेव्हा सप्टेंबर पासून खाली गेलंय, किती लोकांचे पैसे, म्हणजे तुला खोटा वाटेल आकडा, 93% लोकांनी लॉस केलेत F&O आणि ट्रेडिंग मध्ये. हो. आपल्या पगारातनं 5 ते 10% असा रिस्क घ्यायला काही हरकत नाहीये. पण बाकीचे जे पैसे वाढवायचेत ना, ते असे SIP माध्यमातनं, जिथे आपल्याला स्टेबल रिटर्न्स आणि एक चांगला पोर्टफोलिओ बनू शकतो, अशाच पैशांमध्ये गुंतवणूक करावी. मार्केट जेव्हा वरती जातात ना, तेव्हा आपण प्रॉफिट बुकिंग घेतलं पाहिजे, आणि मार्केट जेव्हा खालती जातात तेव्हा आपण ग्रीडी होऊन पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. म्युच्युअल फंड शून्य होत नाही का मग? 25,000ची SIP सुरू कर, 12-14% पण रिटर्न्स मिळाले. नेक्स्ट 12 वर्षात तुझे पहिले कोटी होतील. जेव्हा आपण विचार करतो की बिझनेस सुरू करायचा आहे, तर दर महिन्याला एक पैसे बाजूला काढा. 15-20 हजार जे काही जमतात त्यांनी 15-20 लाखाचं आपलं भांडवल तयार होईल, आणि एक 5-1 लाखाचं तरी इमर्जन्सी फंड्स तयार करा. ते जेव्हा आपला बिझनेस सुरू होईल ते आपल्याला मदत करेल. मला जर SIP करायची तर सगळी एकाच फंड मध्ये गुंतू की सगळं वेगवेगळ्या फंड मध्ये गुंतू, आणि त्याचे काय इम्पॅक्ट होतात पैसे? सेबीच्या रेग्युलेशन्समध्ये कोणाचे पैसे फ्रॉड होणं हे शक्यच नाहीये. गोल्ड आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर इमोशनल रिस्क घेतोय. बायका कधी गोल्ड तोडून देत नाही. रिअल इस्टेट घेतोय तर लिक्विडिटी रिस्क घेतोय. तसंच म्युच्युअल फंडमध्ये बोलटिलिटी रिस्क असते, म्हणजे पैसे 100चे 95 सुद्धा होऊ शकते. लोक असं म्हणतात की श्रीमंत फक्त श्रीमंत होणार आणि गरीब गरीबच राहणार. माझ्या मते असं नाहीये. श्रीमंत माइंडसेट असलं पाहिजे. मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत मंडळी, ती गोळाबेल्स पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार, मी ऋषिकेश. गोळाबेल्स पॉडकास्टवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर मार्चचा महिना चालू झालाय. सगळीकडे ना एक धावपळ असते की कसे पैसे वाचवायचे, आणि त्यातल्या त्यात आता गव्हर्नमेंटने सांगितलंय 12 लाखांपर्यंत टॅक्स पण नाहीये. तर मग लोकांना असं सुचतं की यार मला फक्त पैसे वाचवायचे, पण नेमकं कसे वाचवले पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी असतात आणि त्या कशा केल्या पाहिजेत हे नेमकं कळत नाहीये. आणि तिथे आपल्याला लागतो तो फायनान्शियल ॲडवायझर किंवा फायनान्स गाईड करणारा माणूस, ज्याला खरंच कळतं की कसा पैसा वाचवला पाहिजे, कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे, कुठे सेव्ह केला पाहिजे. मी इन्व्हेस्ट आणि सेव्ह म्हणतोय कारण ते तुम्हाला पॉडकास्टमध्ये कळणारच आहे नेमकं का म्हणतोय. तर चला या सगळ्या गप्पा मारत आपण प्रज्ञा ताम्हाणे यांच्यासोबत. नमस्कार. नमस्कार. तुमचं गोळाबेल्स पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर तुमची ओळख मला वाटतं आपण एका वेगळ्या प्रश्नावरून करूयात, कारण जवळपास तुम्ही काही वर्ष सॉफ्टवेअरमध्ये घालवलेत, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीमध्ये काम केलं आणि मग फायनान्सकडे वळालं. तो काय प्रवास आहे, आणि मग फायनान्स इतकं इम्पॉर्टंट का वाटलं तुम्हाला? कसं आहे माहिती, अगदी छोटी असल्यापासून मॅथ्स शिकू. त्याच्यानंतर वडील लवकर वारले, इंजिनिअरिंगचा प्रवास, नंतर लग्न लवकर झाल्यामुळे आणि आम्ही लगेचच मायग्रेट झालो कॅनडाला. तिथे मग मला मायक्रोसॉफ्टमध्ये मी जॉब केलाय 6 वर्ष, मायक्रोसॉफ्ट सिॲटलला. इथे एकदम चॅलेंजिंग जॉबवरनं 2 मुलं, मग त्याच्यानंतर दोघांचेही फील्ड इंजिनिअरिंगचे, मग कुठेतरी मला ब्रेक घ्यावा लागला, आणि माय किड्स वेर माय प्रायोरिटी असं झालं ते. मग असं शांत पण बसू शकत नव्हतं, कारण का इंजिनिअरिंग केलेलं आहे तर वाया तर घालू शकत नाही शिक्षण. आई वडिलांची एवढी मोठी इच्छा होती की तू खूप पुढे जावं. मग तसं मग मी काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला सुरू झालं, आणि तसे मी फायनान्सेस खूप छान मॅनेज करायला लागली. माझ्या फॅमिलीचे पण फायनान्सेस मॅनेज करायला लागले. तिथेच मग सासऱ्यांनी सांगितलं की तू ह्यातनंच का नाही आपली एक पुढचं करिअरची दिशा बघत. आणि मग असं करून ते सुरुवात झाली. सुरुवातीला पटकन असं फायनान्स फील्डवाले बाईला पैसे देणं, म्हणजे IT मधनं क्षेत्रातनं इथे मूव्ह झाल्यावर पटकन लोक काही विश्वास टाकत नव्हते. मग बरेच परीक्षा द्याव्या लागल्या. आज जवळजवळ 1450 क्लायंट्स आणि 300 कोटीचा AUM मॅनेज होतोय. सो ह्याच्यात सगळं श्रेय माझं नाहीये, बरंच डेडिकेशन माझ्या टीमचं पण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझ्या क्लायंटचा मला खूप मोठा साथ आणि ट्रस्ट आहे. सो हे सगळं विश्वास आणि त्या क्लायंटच्या विश्वासावर हे सगळं निर्माण केलेलं आहे, आणि मी त्यांना नक्कीच धन्यवाद देईन त्याच्यात. आणि अजून तर ही जर्नी आता सुरू झालेली आहे, खूप मोठा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. नक्कीच मॅम, आणि शुभेच्छा पण त्या पल्ल्यासाठी. पण त्याचसोबत आता तुम्ही एवढं चांगलं क्लायंट आणि हा बेस सांगितलं, तर मला असं विचारायचं की तो फायनान्स सक्सेसचा मंत्रा काय आहे तुमच्याकडे, प्लीज आम्हाला सांगाल तर आवडेल. तिथे मी क्लायंट्सला असं सल्ला देते की आपल्याला फायनान्शियल लिटरसी ही वाढवली पाहिजे, म्हणजे आपण स्मार्ट डिसिजन्स घेतो.
इन्कम आल्यावर पहिलं आपलं सेव्हिंग्स झालं पाहिजे आणि मग खर्च झाले पाहिजेत. ॲसेट्स आपले जास्त झाले पाहिजेत आणि लायबिलिटीज आपण कमी ठेवता आलं पाहिजे. लोक काय करतात माहितीये, मार्केटला टाइम करायला बघतात. त्यापेक्षा मी म्हणते टाइम इन द मार्केट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण वेळ दिला पाहिजे आपल्या पैसे ग्रोथला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण काही इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय त्याला ना वेळ देता आला पाहिजे. सो हे जेव्हा म्हणजे भूल जाते हो किंवा विसरून गेलो तेव्हाच पैसे बनतात. सो हे जर का लोकांनी फॉलो केलं ना, इझिली कुठलाही क्लायंट पैसे बनवू शकतो. आता तुम्ही सॅलरी किंवा पगार हा शब्द काढलाय आणि मला वाटतं त्या गोष्टींमध्ये ना बरेचसे मिडल क्लास माणूस अडकलेला असतो. कारण पगारात सेव्हिंग होते हे कोणाला पटत नाही. बरं. का तर पगारामध्ये HRA असतो, PF कट होत आहे, प्रोफेशनल टॅक्स कट होत आहे, बाकीचे वेगवेगळे अलाउन्सेस कट होतात, हातात तुटपुंजी अमाऊंट येते. मग त्याच्यात कसं करायचं? आता ना पहिलं हे जे डिडक्शन्स होतात आपल्या सॅलरीमधनं, सॅलरी स्लिप जेव्हा आपण बघतो, लोकांना असं वाईट वाटतं, EPF कट होतोय, NPS कट होतोय. पण लक्षात घ्या, हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं. कारण का EPF, NPS ह्याने आपलं रिटायरमेंटचं ना जवळजवळ 1/4 आपलं रिटायरमेंट कव्हर करतं. सो जरी ह्याच्यावर टक्का आपल्याला 7.3 असं मिळत असेल, पण पुढे जाऊन कंपाऊंडिंगमुळे ही अमाऊंट खूप मोठी होते. मी बघितलंय क्लायंट्स आहे ना, एक जॉब म्हणजे स्विच करताना इकडचे PF काढतात, परत नवीन PF सुरू होतो. इथे कंपाऊंडिंग होतच नाही. म्हणून EPF, NPS हे फार मोठे कॉन्ट्रीब्युशन्स असतात आणि ते तसेच्या तसे कंटिन्यू ठेवले आले पाहिजेत. दुसरं असतं की LTA, HRA हे पण खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या टॅक्सेशनचा स्लॅब खाली करता यायला. आता जेव्हा भाड्याने कोणी राहतंय आणि त्यांनी HRA क्लेम केला तर त्याचं टॅक्सेशन खाली येतो. जेव्हा आपण फिरायला जातो मग LTA म्हणजे लिव्ह ट्रॅव्हल अलावन्स हे जेव्हा वापरलं जातं आपला टॅक्स खाली येऊ शकतो. तर हे जे कंपोनेंट्स असतात ना हे फार महत्वाचे ठरतात कुठल्याही सॅलरीड माणसाच्या पगारात. आणि तसं करत करतच आपल्याला आपला पुढचे ॲसेट्स आपल्याला बिल्टअप करायचे असतात. आता सॅलरीड एम्प्लॉय म्हटलं सगळ्यात पहिलं तर की फिक्स डिपॉझिट खूप झालं नाही तर रिकरिंग करूयात. म्हणजे मला माझी सॅलरी येते तर मी एवढे रिकरिंग करेल आणि ते पण मंथ एंडला करतात. बरं. मग म्युच्युअल फंड का? हा प्रत्येक सॅलरीड माणसाचा प्रश्न आहे. मी FD करतोय किंवा मी रिकरिंग डिपॉझिट करतो, मग म्युच्युअल फंड का बुवा? फिक्स डिपॉझिट कसं आहे माहितीये, सेफ आहे. पण काय होतंय माहितीये, सेफ असलं तरी इन्फ्लेशनला बीट होत नाहीये. वेळेस आपण जेव्हा म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करतो सुरुवातीला रिस्क असते, पण नंतर आपल्याला चांगले 12, 14, 16 असे पण रिटर्न्स मिळू शकतात. फिक्स डिपॉझिट आधीच्या काळात व्यवस्थित वर्कआउट व्हायचं, पण आता जेव्हा म्हणजे आपले इन्फ्लेशन आहे, आपल्याला लाईफस्टाईल आहे, म्हणजे आपल्याला महागाईचं फेस करायचीच आहे, पण उद्या एक आपल्याला चांगलं आपलं लाईफस्टाईल पण अपग्रेड करता आलं पाहिजे. या सगळ्यांना जेव्हा ह्यांचं सांगडं बसवायचंय तर मग आपल्याला म्युच्युअल फंडच्या दिशेने म्हणजेच शेअर मार्केट, इक्विटीज या दिशेने वळायला गरजेचं झालेलं आहे आता. परत एक मोठा कॉमन क्वेश्चन येतो जो सगळ्या सॅलरीडला असतो किंवा माझ्यासारख्याला पण असतो की प्रत्येक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवताना त्यांच्या टॅगलाईनच मध्ये असतं की रिस्क हे बॉस. बरोबर. मग ते कसं इव्हॅल्युएट करायचं किंवा तो होल्ड कसा आणायचा? कारण FD वर कसा होल्ड आहे, आजी आजोबांनी FD केल्यात, छान रिटर्न मिळालं, ते आई बाबांनी FD केल्यात, मुलींची लग्न केलीत. मग आता मला म्युच्युअल फंड मध्ये जायचंय, तुम्ही म्हटलं ते पटलंय की इन्फ्लेशन रेट बीट होतोय, सगळं होतंय, पण रिस्क हे बॉस, तर ते कसं इव्हॅल्युएट करावं? पहिलं तर आपल्या आजी आजोबा का करायचे FD आणि LIC वगैरे हे का घेतलं जायचं, आपण त्याचं उत्तर बघूया. कसं होतं माहितीये, आधीच्या काळात होतं काय, आपल्याला LIC, FD हे पोस्टाच्या स्कीम्स ह्याच्यातनं आपल्याला 10 ते 12% रिटर्न्स मिळायचे आणि ते पण फिक्स्ड. आणि महागाई होती 5 ते 6%. म्हणजे तिथे ते लोक पॉझिटिव्ह रिटर्न्स बनवायचे. तेव्हा लाईफस्टाईल वगैरे असं काही नव्हतं. सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे, छान व्यवस्थित त्यांचं एकाला कोणाला गरज लागली तर दुसरा सपोर्ट द्यायचा, असं करत त्यांची घरं, ॲसेट्स क्लिअर म्हणजे आणि गरजा पण कमी होत्या. आता कसं झालंय की आपल्याला LIC किंवा जे काही इन्शुरन्स पॉलिसीज किंवा तू FDज म्हटल्या, पोस्टाच्या स्कीम्स म्हणाल्या, याच्यातनं 6 ते 7% रिटर्न्स येत आहेत आणि आपली महागाई आणि लाईफस्टाईल हे आपल्याला ॲटलिस्ट 8 ते 9% वर रिटर्न्स आणायला मजबूर करत आहे. मग आता हे जर का आपल्याला नीट गणित बसवायचं आहे तर मग आपल्याला रिस्क घेणं हे गरजेचं झालेलं आहे. नाहीतर मग आपण असं होणार की आपण मागे पडत जाणार. म्हणजे ही महागाई बीट नाही झाली तर आपण पैसे वाढवणार नाही, उलट आपले जे वाचवलेले पैसे आहेत ना ते आपले कमी होणार. मग हे जर का आपल्याला नको असेल तर मग आपल्याला म्युच्युअल फंडच्या दिशेने वळायला हवं.
आणि तो कसा इव्हॅल्युएट करायचा? आता म्युच्युअल फंडची रिस्क तू म्हणालास, बरोबर. म्हणजे आता मला सांग, साधं FD ला आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतोय तर इन्फ्लेशनची रिस्क घेतोय. Correct. गोल्ड आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर इमोशनल रिस्क घेतोय. बायका कधी गोल्ड तोडून देत नाही. रिअल एस्टेट घेतोय तर लिक्विडिटी रिस्क घेतोय. हा, तसंच म्युच्युअल फंडमध्ये वोलटिलिटी रिस्क असते, म्हणजे पैसे 100चे 95 सुद्धा होऊ शकतात बरोबर. सुरुवातीच्या काळात, जर का इक्विटी मार्केट्समध्ये आपण इन्व्हेस्ट केले तर. आता रिस्क ही ना डिफॉल्ट रिस्क आहे का ती पहिली बघितली पाहिजे. म्हणजे आपले पैसे शून्य होत आहेत का, म्हणजे 100 रुपये टाकले आणि शून्य होत आहेत का, तर तसं नाहीये. ही फक्त वरती मार्केट रिस्क असणार आहे, जे पैसे आपले वरखाली होऊ शकतात. पण एकदा वेळ दिला ना, म्हणजे 1.5-2 वर्ष झाले की आपले पैसे स्टेबल होतात आणि लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये आम्ही बघितलंय की 15-16% सुद्धा रिटर्न्स आलेले आहेत आणि आता त्यांच्या कंपाऊंडिंगच्या फॅक्टरमुळे ते पैसे बरेच वाढलेले आहेत. म्हणजे एक साधारण उदाहरण घ्यायचं झालं तर माझे एक 2,000चा क्लायंट 2012ला त्याची 2,000 SIP सुरू झालेली, आज त्याचा 6.5 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. हे शक्य झालं असतं का FD मी, ते तुम्हाला सांग. नक्कीच नाही. तो असं आहे. आता तुम्ही ज्या एक्झाम्पल देता त्याच्यापासून मला खूप क्युरिओसिटी येते की पुढचे कसे एक्झाम्पल येतील आणि पुढे मला अजून काय वेगळं ऐकायला मिळणार आहे. कारण बऱ्याचदा एक आपल्या सामान्य माणसाचा किंवा प्रत्येक सॅलरीड माणसाचा समज झालेला असतो की, जसं मी सगळ्यात सुरुवातीला पण म्हटलं की पगाराने श्रीमंत होता येत नाही. आणि बऱ्याच लोकांचं असतं की अरे श्रीमंतांची ती लक्षणं आहेत, म्हणजे आपल्याला त्यातलं काही कळत नाही आणि गरिबांनी फक्त नॉर्मल कामं करावेत, बँकेत जाऊन पैसे टाकावेत. हे कितपत खरं आहे? आणि जर माझ्यासारख्या गरीबाला किंवा माझ्यासारख्या मिडल क्लास माणसाला जो एक 9 to 5 जॉब करतो त्याला हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? लोक असं म्हणतात की श्रीमंत फक्त श्रीमंत होणार आणि गरीब गरीबच राहणार. माझ्या मते असं नाहीये. श्रीमंत माइंडसेट असलं पाहिजे. एक गरीब सुद्धा पैसेवाला होऊ शकतो, प्रोव्हाइडेड त्याचे म्हणजे जे विचार आहेत ते श्रीमंतांचे असले पाहिजेत. म्हणजे आम्ही रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट असं म्हणतो. रिच माइंडसेट म्हणजे काय करतात ते, आपल्याला जेव्हा आपले पगार येतो त्याच्यातनं आधी ऍसेट्स बिल्ड करतात, म्हणजे घर बिल्ड करतील, जे पैसे आपले वाढणार आहेत त्याच्यात टाकतील आणि मग खर्च करतील. त्यांना BMW झेपत असते पण ते साध्या होंड्या कारने आपलं भागवतात. वेरस जेव्हा पुअर माइंडसेट येतो त्याचं कसं होतं, पगार येतो, खर्च आधी होतो आणि मग सेव्हिंग्स होतात. मग हे लोक ना लायबिलिटीवर जगतात. लायबिलिटीवर जगलं ना की तू कायम मग असं शून्यात, मग फायनान्शियल फ्रीडम ह्या लोकांना मिळत नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो आपला विचार तसा करा आणि मगच पहिले ॲसेट्स क्रिएट करा आणि मग जेवढं लागेल तेवढंच लायबिलिटी विकत घ्या. ते पण घर वगैरे हे चांगली लायबिलिटी असते, म्हणजे ह्याच्यासाठी होम लोन घेणं वगैरे ही चांगली असते. बट उगीच कार घेण्यासाठी किंवा जे डेप्रिसिएशन ॲसेट्स असतात, क्रेडिट कार्ड उगीच मॅक्स करून ठेवतात, तर तिथे टाळावा आपला खर्च. आता मी त्याच्याकडे तर होम आणि बाकीच्या गोष्टींकडे येणार आहे, पण त्याच्या आधी मला 2 प्रश्न प्रामुख्याने विचारायचे. तुम्ही इतक्या असेट म्हणताय आणि लायबिलिटी म्हणताय, ते अजून सोप्या भाषेत समजून सांगितलं की असेट म्हणजे नेमकं काय काय असावं एखाद्या व्हेरी अर्ली एज मधल्या मुलासाठी, म्हणजे जो 20, 22, 23 कामाला लागले त्याच्यासाठी असेट आणि त्याच्यासाठी लायबिलिटीज काय असाव्यात त्या सॅलरीड एम्प्लॉयसाठी. आता बघ, ऍसेट्स म्हणजे काय, जे पैसे आपण आता गुंतवले ते वरते वाढत जाणार आहेत, याला ऍसेट्स. म्हणजे आपल्याला कधी लागले पुढे जाऊन तर ते आपल्याला कामी यायला पाहिजेत, याला ऍसेट्स म्हणतो आपण. आणि लायबिलिटीज म्हणजे काय, तर लोन्स. मग लोन्स होम लोन पर्यंत ठीक असतं, कारण का त्यांनी आपण एक ऍसेट बिल्ड करणार आहोत. पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड लोन घेता, पर्सनल लोन्स घेता, तुम्हाला नको असलेल्या गरजांसाठी, म्हणजे आता आपल्याला फिरायला जायचंय आणि आपण पूर्ण क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन घेतलंय, तर ते चुकीचं झालं. तर मग लायबिलिटीज अशा असल्या पाहिजेत ज्यांनी आपल्याला पुढे जाऊन ऍसेट्स बनू शकतील. फालतू जे खर्च असतात ते टाळावे आणि मग तसं त्याला लायबिलिटीज आपण म्हणतो. आता मला तुमच्या जे समजलं ते मी थोडंसं जस्ट सांगतो, तुम्ही बरोबर आहे का ते करेक्ट करा. की असेट म्हणजे की ज्याने भविष्यात मला, मी आता 100 गुंतवले ते 120 तरी मिळतील. बरोबर. बीपी, मग ती वस्तू विकल्यानंतर किंवा ते गोष्टी विकल्यानंतर. बरोबर. आणि आपण लायबिलिटीज ज्याला म्हणतोय ते म्हणजे की क्रेडिट कार्ड म्हणजे मी पैसे गुंतवतच जातो आणि माझ्याकडचा जो सेव्ह आहे किंवा माझ्याकडचा जो अमाऊंट आहे ते संपणार आहे आणि त्याने काही मला मिळणार नाही. जसं गाडीचं उदाहरण दिलं की ती मे बी कमी होणार आहे, कारण उद्या माझी गाडी कोणी आज 9 लाखाची उद्या 10 लाखाला नाही घेणार नाही. बरोबर. हा झाला लायबिलिटीचा गणित. मग असं एखादं गणित आहे का की माझी सॅलरी माझ्याकडे आली, सपोज माझ्याकडे 1 लाख रुपये सॅलरी येते आज, तर मला ती 1 लाख रुपये सॅलरी जर डिव्हाइड करायची असेल तर मी कशी करावी?
त्याच्यासाठी काही गुरुमंत्र, काही बेसिक फॉर्म्युला आहे का, की मला ती सॅलरी डिव्हाइड करता आली पाहिजे, म्हणजे माझे खर्च पण व्यवस्थित होतील आणि माझी इन्व्हेस्टमेंट पण छान होईल? आपण एक सर्वसाधारण माणसाचं एक्झाम्पल घेऊया. प्लीज, नक्कीच. 50,000 आजकाल नॉर्मली लोकांना पगार असतो. हो. 50,000 मग आपण त्यातनं समजा 25,000 आपल्या घर खर्चासाठी वापरले. मी सगळीकडे जास्तचे धरतीये, हो, कारण चालेल. का आपल्याला कुठेही कमी खर्च करायचा नाहीये. लाईफ एकच असतं आपलं. तर 25,000 घर खर्चासाठी, परत 5,000 आपल्या लाईफस्टाईलसाठी, ते पण आपण बाजूला गेले. 5,000 आपल्याला जसं वेकेशनला जायचंय, मुलांचं शिक्षण आहे, मेंटेनन्स आहे, ह्या गोष्टींसाठी पण आपण 5,000 काढले. आता फक्त उरलेत आपल्याकडे 15,000. 15,000 जर का आपण ते सेव्ह केले आपल्या फ्युचर गोल्ससाठी, म्हणजेच आपलं घर घ्यायचं आपल्याला पुढे जाऊन, आपलं रिटायरमेंट आहे, आपल्या मुलांचं शिक्षण आहे, असं जर का आपण डिवाइड करू शकलो ना, तर आपल्याला आपलं प्रेझेंट लाईफ पण छान जगता येऊ शकतं. ऍट द सेम टाइम आपल्याला पुढचं पण आपलं भवितव्य सिक्युअर करू शकतो. याला तुम्ही 50-30-20 रूल म्हणा. आता सगळ्यांनाच हे ऍप्लिकेबल होतं का, तर तसं नाहीये. काही काही लोकांना पगार कमी जास्त असतात, काही लोकांच्या गरजा कमी असतात, काही लोकांचे खर्च जास्त असतात. मग त्याच्याप्रमाणे आपल्याला ते बॅलन्स करता आलं पाहिजे. तरी मला 50-20-30 रूल जो तुम्ही सांगता तो कसा असतो, म्हणजे? बरं, आता आपण इथे 1 लाखाचं एक्झाम्पल समजूया. 1 लाख आपला पगार येतोय आणि आपण 50-30-20 रूल वापरायचा ठरवला. म्हणजे काय झालं, 50,000 माझ्या गरजांवर, 30,000 माझ्या खर्चांवर, म्हणजे आपल्या ज्या लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वगैरे असतात त्याच्यात, आणि 20,000 हे आपले सेव्हिंग्स मध्ये जायला पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन मला काही जे गोल्स माझे येणार आहेत, माझे जे स्वप्न आहेत ते साकारण्यासाठी मला हे पैसे बाजूला केलेच पाहिजेत. याला 50-30-20 असा रूल म्हणतात. याच्यात आपण जो 30 वाला सेक्शन बघितला तो गरजांमध्ये, त्याच्यात कुठल्या कुठल्या गरजा असतात? एखाद्या महिन्यात मला वाटतं की माझ्याकडे एखादं लाखभर रुपयाचं वॉच असावं, पुढच्या महिन्यात मला असं वाटतं की माझ्याकडे मोठा लाखभर रुपयाचा आयफोन असावा. मग ते 30च्या बकेटमध्ये टाकायचं की ते 50च्या बकेटमध्ये टाकायचं? मला वाटतं इथे घोळ होतोय. 50 म्हणजे आपल्या फक्त गरजा, म्हणजे आपला जो महिन्याचा खर्च आहे, अन्न वस्त्र, म्हणजे तुझं ग्रोसरीज झाले, तुझे बिल्स झाले, तुझ्या मेड्सचे खर्च झाले, तर ते आपले त्या गरजांमध्ये टाकावे. 30 मध्ये तुझं EMI, तुझे जे लाईफस्टाईलचे गोल्स आहेत ते त्याच्यात मॅनेज करायला बघायला पाहिजे. म्हणून आम्ही सांगतो की लोन पण घेतो ना आपण घराचं, ते 30 ते 40% वर नसलं पाहिजे. सो तिथे आपला तो खर्च फिट झाला पाहिजे, आणि मग 20% आपल्या सेव्हिंगसाठी. आता आपण 20%वर जास्त बोलत, मला वाटतं ते 20% कशा कशात इन्व्हेस्ट करायचं? म्हणजे गोल्ड घ्यावं, त्याचं ते कितपत व्हॅल्युएबल आहे का, त्याचा म्युच्युअल फंड अख्ख्या 20चे घ्यावे का, शेअर मार्केटमध्ये टाकायचं, मग ते कसं करावं? कारण या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो बरोबर सोशल मीडियावर. आता कसं आहे माहिती, 20%च आपल्याकडे उरत आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. आता इथे थोडीशी रिस्क पण घेता आली पाहिजे, आणि ऍट द सेम टाइम आता आपल्याकडे फक्त 20% उरत आहेत, म्हणजे ते आपल्याला प्रॉपरलीच इन्व्हेस्ट केले पाहिजे. सगळंच एका असेट क्लासमध्ये टाकले पाहिजे तर असं मी नाही म्हणणार. आपल्याला 10 ते 15% त्यातनं गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. बाकीची जी अमाऊंट उरते ते म्युच्युअल फंडात इतकं सुंदर डिव्हिजन आहे, डेट, हायब्रिड आणि इक्विटी. म्हणजे लोकांचा समज काय असतो, म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट, तर तसं नाहीये. इथे डेट म्हणजे मला कधीही जे पैसे लागणार आहेत, आपण इमर्जन्सी फंड म्हणतो, तर ते आपल्याला डेट फंड्समध्ये ठेवता येतात. हे FD सारखं काम करतं. आता हायब्रिड फंड्स म्हणजे इक्विटी आणि डेटचं कॉम्बिनेशन. तर इथे पण आपल्याला जे 2 ते 3 वर्षात लागणारे पैसे आहेत ना, हे आपण तिथे पार्क करून ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी वापरू शकतो. आणि जे आपले लॉंग टर्म गोल्स आहेत, म्हणजे माझं रिटायरमेंट झालं, मला पुढे 5-6 वर्षांनी घर घ्यायचंय, माझ्या मुलांसाठी मला काही सेव्हिंग करायचे, तर ते आपण इक्विटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. असं डिवाइड केलं ना, तर आपला व्यवस्थित बॅलन्स मेंटेन राहतो. बऱ्याच लोकांचं होतं, हा 20% तर मी करतोय, मला घर पण घ्यायचंय, गाडी पण घ्यायची, आत्ताच मला एन्जॉय करायचंय, मी कमवतोय कशासाठी? म्हणजे आई वडिलांची पिढी होती ती असं म्हणणं असं होतं की नाही, मला कमवायचं, माझ्या मुलांना द्यायचं. पण आत्ताच्या पिढीचा विचार नाही, मी कमवतोय, मी खर्च करणार, मुलांचं त्यांच्यात बघतील ते. मग तो गणित कसं बसवावं, आणि फायनान्स बिघडतात सगळे. आहे ना, खरंय. मग तसंच चाललंय आता सध्या. आता बघ, 30,000 समजा कोणाचा पगार असेल, आपण अगदीच कमी पगारातल्या गटातला बघूया. 22,000 त्याचा खर्च आहे, 8,000 उरतात तुझ्याकडे. 8,000 पहिलं तर आपलं इमर्जन्सी फंड, म्हणजे 8,000 आपण ऍटलीस्ट 3 महिने बाजूला करावे. 24-25,000 आपलं एकदा इमर्जन्सी फंड झाला, म्हणजे उद्या काही मध्येच काही आले अडचणी तर ते आपल्याला वापरता येतील. त्याच्यानंतर त्या 8,000 मधनं
30,000 हा पगार आपल्याला कायमचा पुरणार नाहीये. म्हणून आपले स्किल सेट्स वाढवायला, म्हणजे आता तुला कुठला तरी कोर्स उपयोगी येऊ शकतो आणि तुझ्या त्या कोर्समुळे 30चे तुझे पगार 50-60 होऊ शकतो. तर असे कोर्सेसवर थोडासा 5,000 जायला पाहिजेत आपले, आपला अपग्रेड करण्यासाठी. आणि मग 2 ते 3,000 उरतात ते तुझ्या लॉंग टर्म गोल्ससाठी जायला पाहिजे. तर सुरुवातीचा जो आपण आपलं जे सॅलरी सुरू होते तेव्हा लोकांनी त्याच्यावर जास्त फोकस दिला पाहिजे. आपलं पहिलं तर इमर्जन्सी फंड्स, सेकंड आपलं स्किल सेट्स वाढवणं, आणि थर्ड छोटासा का होईना एक आपलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. असं जर का केलं ना, ऑटोमॅटिकली तू बघ तुझा सगळं व्यवस्थित, तुझं जे काही इन्व्हेस्टमेंटचं तुझं स्वप्न असतं ते बरोबर पूर्ण होतं. की आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलंय की 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे. इतकं खुश झालोय आम्ही लोक की अरे 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री पैसे मिळणार, मग खर्चायला पण ते एक पण आपल्याला माहिती की तो खर्च आपण जर एक्स्ट्रा केला तर तो गव्हर्नमेंटलाच पैसे जाणार इन अन अदर वे. कारण आपल्याकडे असं नाही की प्रत्येक गोष्ट टॅक्स नाही, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट आपण जी खरेदी करतो त्याला टॅक्स द्यावा लागतो. बरोबर आहे. तर मग अशा सिच्युएशन मध्ये मला जर त्या 12 लाखातले मॅक्झिमम अमाऊंट सेव्ह करायचे असेल तर मी कसं केलावं? म्हणजे जे अंडर 12 लाख येत आहेत, टॅक्स तर वाचलाय पण ते सेव्ह नाही झालं तर काय फायदा त्या वाचल्याचा? आता सध्या काय चाललंय माहितीये, आपल्याला ना किती पण पगार येऊ दे, आज तर तू 12 लाख म्हणतोय, उद्या लोक 50 लाख 40 लाख पण कमवतात असे माझ्याकडे क्लायंट्स आहेत. पण काय खर्च कुठे होत आहेत ना तेच कळत नाहीये. मग इकडे मी त्यांना काय सांगते माहितीये, एक छान आपण डिजिटल पेमेंट्स करतो आजकाल, मोस्टली तर डिजिटल पेमेंट्स होतात. आपण गुगल पे, फोन पे असे वापरले जातात. आपल्याला खर्च आपल्या गरजेसाठी जातोय का आपल्या लाईफस्टाईलवर जातोय हे जर का कळायचं असेल ना, तर ऍड नोट म्हणून एक फीचर असतं आपल्या जीपेला. तर तिथे ना एन म्हणजे नीड्स आणि डब्ल्यू म्हणजे वॉन्ट्स असं जर का तू टाकलं, महिन्याच्या अखेरीस तू इव्हॅल्युएट केलं ना, लोकांना कळतं 60 ते 70% आपले खर्च फक्त वॉन्ट्सवर जातात, म्हणजे फक्त लाईफस्टाईलवर जातात. मग ते इव्हॅल्युएट केल्यावर अजून एक एक्सरसाइज करायची, जेव्हा पण अशा वाटतील खर्च करण्यासाठी इच्छा होईल तेव्हा ते एक आठवड्याने डिले करायचं, म्हणजे डिले 1 वीक. असे करत लोकांचे मी बघितले ज्यांचे 15-20 हजार असे खर्च व्हायचे त्यांचे आता 5-7 हजारावर आलेले. तर असं जर का तुम्ही सेव्हिंग्स केलं आणि मग ते पैसे आपण आपल्या लॉंग टर्म साठी वापरले, इव्हन आपल्या वेकेशनसाठी वापरले, तर तुम्हाला ना तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा पर्पज कळतो. नाहीतर काय होतं माहिती आहे, खर्च होत आहेत, कुठे जात आहेत आपल्याला लक्षात येत नाही. सो हे सगळ्यात छान उपाय लोक करून बघू शकतात. माझ्या क्लायंट्सला तरी ह्याच्याने खूप फरक पडलेला आहे. मला ना तुला इथे एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. माझ्या एक पुण्यातनच मला कॉल आलेला ऑनलाईन, आणि त्यांचा दोघांचा मिळून पगार होता 2.5 लाख. 2.5 लाख म्हटल्यावर आणि मग मला सांगतायत मॅडम माझे सेव्हिंग्सच होत नाही. मी म्हटलं का बाबा सेव्हिंग्स होत नाहीत तुमचे असे एवढे 2.5 लाख पगार येऊन? तर म्हणाले मॅडम आमचा ना म्हणजे मुलांचं तर शिक्षण वगैरे चाललेलं आहे, आमचं घराचा EMI वगैरे चाललेलं आहे, त्याचबरोबर आहे ना आमचं स्विगी आणि झोमॅटोचं बिल हे महिन्याला 40,000 to 45,000 येतो. मी म्हटलं काय 40,000 to 45,000? तर घरात बाई आहे जेवण करायला, पण उद्या मुलांना वाटलं नाही आता स्वीट डिशच खायची आहे तर लगेच डिझर्ट्स मागवायचे. तुम्हाला असं वाटलं आता ही भाजी मला नाही आवडली तर मला, सो बघितलं किती सोपं झालं आपल्याला खर्च करण्यासाठी. तर तिथे जर का आपल्याला नियंत्रण आणायचं आणि आणावंच लागेल, तर ह्या गोष्टींनी आपल्याला कळायला पाहिजे की आपलं सगळं गणित चुकतंय आणि त्याच्यावर ऍक्शन घेऊन हे पैसे सेव्ह करून आपल्याला मुलांच्या भवितव्यासाठी आणि आपल्याला येणाऱ्या रिटायरमेंटसाठी आपल्याला सेक्युअर करायलाच हवं. नक्कीच. आणि मला तुमचं म्हणणं खूप पटतं मग, की पहिला कसं आई वडील नोटबुक मध्ये लिहायचे, आजकाल डिजिटल आलंय म्हणून आपण ते लिहित नाही, पण आई वडील महिन्यातून एकदा तरी ती नोटबुक उचकून बघायचं की काय खर्च झाला काय जमा. आणि आजकाल आपण ते डिजिटलची हिस्ट्री सुद्धा स्क्रोल करून बघत नाही. ऍटलीस्ट तुमच्या क्लायंटनी ते कष्ट घेतले आणि चेक केलं की कुठे पैसे जातात झोमॅटोमध्ये. याच्यासोबतच तुम्ही मगासपासून बोलताय की घर घ्या आणि त्याचे कोड लोन म्हणून पण युज होते का, ते लोन चांगलं आहे म्हणून. मला तिथे विचारायला काय आवडेल की जर मला होम लोन घ्यायचंय, सोशल मीडियावर इतकं त्याला असं दाखवलं जातं की घर घेताय म्हणजे तुम्ही काहीतरी पाप करताय. लिटरली अशा शब्दांमध्ये लोक सांगतात की होम लोनच्या एवढं कर्ज काढून म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा, की होम लोन एवढं कर्ज काढून स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा, तुम्ही 2 महिन्यात 2 वर्षात करोडपती व्हाल. तर हे कितपत खरं आहे? आणि सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, रेंटनी राहावं, घर घ्यावं आणि होम लोन घ्यावं का, आणि घ्यावं तर कितपत घ्यावं आणि कसं कॅल्क्युलेट करावं? घर स्वतःचं असलं पाहिजे, कारण का आपण मेहनत करतोय तर आपलं एक स्वतःचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे.
आता घर घेताना ना 3 गोष्टी बघाव्या. Please. एक तर आपल्याला आपला 5 ते 6 महिन्यांचा ऍटलिस्ट इमर्जन्सी फंड्स बाजूला असले पाहिजेत. कारण का आपण जेव्हा लोन घेणार आहोत ना, हा मोठ्या टेन्युअरचा EMI असतो. मध्ये काही आपल्याला अडचणी येऊ शकतात. नक्कीच. म्हणून इमर्जन्सी फंड्स बाजूला पाहिजेत. सेकंड, आपल्याला ऍटलिस्ट 20% डाऊन पेमेंटची तयारी असली पाहिजे. नाहीतर मग खूप मोठी लायबिलिटी आपल्याला होम लोन वाया घ्यावी लागते. Consider कर. नंतर आपलं जे लोन असेल ते 40 ते 50% वर नसावं. म्हणजे Okay. पगार समजा आपल्याकडे 1 लाख रुपये येतोय तर 40 ते 50 हजारापर्यंतचाच EMI असला पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाचं जे लोक विसरून जातात की आपले जे फ्युचर गोल्स आहेत, म्हणजे आपलं रिटायरमेंट हे येणारच आहे, मुलांचं शिक्षण हे येणारच आहे, ह्या गोष्टींना कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. कारण का EMI हा 20 वर्ष चालणार आहे आणि आपल्याला हे जे पुढचे खर्च येणार आहेत त्याच्यासाठी पण आतापासूनच तरतूद केली पाहिजे. नक्कीच, तर नक्कीच. हे जेव्हा तुमचं गणित बसतं आणि तुम्हाला कळतं की आपण ह्याच जागी सेटल होणार आहोत, त्यावेळेस तुम्ही घर घ्यावं. मग ते 25शीत असू शकतं किंवा 35शीत असू शकतं. तर ह्या जेव्हा केसेस आपण बघतो, ह्याला ज्यांनी फॉलो केलेलं आहे त्यांना व्यवस्थित घर म्हणजे बॅलन्स झालेलं आहे आणि त्यांचे पुढचे गोल सुद्धा कम्प्लीट झालेले आहेत. एज बोलला हं. म्हणून एक प्रश्न आला हं. की असं काही राईट एज आहे का घर घ्यायचं, किंवा जर मी 23 मध्ये घेऊ का, म्हणजे जर मला हं. लागलाय जॉब चांगला, हं. 30-35 हजार सॅलरी आहे, हं. सपोज आपण धरूयात हं. 3.5 लाखाचं पॅकेज आहे हं. मंथ इयरली, हं. आणि मला घर घ्यायचं स्वप्न आहे, हं. पुण्यामध्ये एखादा हं. फ्लॅट घ्यायचा आहे, हं. तर मी घ्यावं का घर, आणि मे बी फ्लॅटची किंमत आहे 40-45 लाख रुपये, तर मी घर घ्यावं का मग अशा वेळेस? कसं होतं माहिती, तुझं 30-35 हजाराचा पगार आहे, हं. तुझा जवळजवळ 20-25 हजार आहे ना फक्त लोन मध्ये जाणार आहे. ओके. आता उद्या जाऊन लग्न होणार, हं. माहिती नाही आपण त्या जागी सेटल होणार आहोत की नाही. Correct. जेव्हा नवरा बायको एकत्र येतात, त्यांच्या दोघांचे पगार एखाद्या वेळेस क्लब होतात, त्यांना कळतं की आपण ह्या जागी सेटल होणार आहोत की नाही. हं. परत त्यांच्या लाईफमध्ये खूप मजा करण्यासारख्या सुरुवातीचा Moments काळ असतात. असतो. Correct, correct. म्हणजे वेकेशन्सला जायचं असतं, आई वडिलांना भेटायचं असतं, मुलं होणार असतात. तर अशा वेळेस आहे ना खूप मोठी लायबिलिटी सुरुवातीलाच घेऊन ठेवली ना, तर मी बघितलंय लोक आपलं फायनान्शियल फ्रीडमच विसरतात. Okay. म्हणजे नुसते अडचणीतच जगतात आणि मग चिडचिड सुरू होते एका कपलमध्ये. तर हे न करता जेवढ्या वेळेपर्यंत आपल्याला दिशा क्लिअर होत नाही की आपलं कुठे सेटलमेंट होणार आहे, आपल्याला पगार नीट आहे का, आणि परत तू म्हणतो 40-45 लाखाचं घर म्हणजे ते हार्डली 1 रूम किचन किंवा 1 BHK असणार आहे. पुढे मुलं होणार आहेत, आपले आई वडील असू शकतात आपल्या बरोबर, दोघांनी मिळून घेतलं तर आपल्याला मोठं घर पण पॉसिबल होऊ शकतं आणि तोपर्यंत आपला पगार पण चांगला झालेला असेल. तर मग ह्या सगळ्या फॅक्टर्सकडे बघूनच ही तयारी झाली ना की मग घर घ्यावं. इनिशियल तुम्ही सांगता की इनिशियल स्टेजवर तुम्ही स्किल सेट्स आणि सेव्हिंग्सवर लक्ष द्या, आणि आफ्टर 25 तुम्ही विचार करू शकता बरोबर. marriage म्हणजे दोघांचं जेव्हा इन्कम क्लब होतं किंवा तुमचा पगार वाढतो, नंतर तुमच्याकडे थोडंसं डाऊन पेमेंटची तयारी होते, सगळे फ्युचर गोल्स पण तुमचे कॉम्प्रोमाइज होत नाही, तिथे तुम्ही घर घ्यावं. बाकी घर घ्यायला काहीच हरकत नाही आणि घर घेताना बेस्टच घ्यावं. म्हणजे जर का 1 BHK टार्गेट करत असाल तर 2 BHK करा, कारण का घर एकदा होणार आहे आणि त्या घरात आपण रोज येणार आहोत, रोज तिकडे स्वप्न रंगवणार आहोत, आपल्याला एक पीस ऑफ माइंड असतं. तर ते बेस्ट असलं पाहिजे, पण मग त्या बेस्ट घराला थोडा बेस्ट वेळ पण द्यायला पाहिजे पैसे वाढवायला. तर तसं केलं ना तर मी बघितलंय माझ्या क्लायंटचं, म्हणजे बोरिवलीला 2 BHK नाही 3 BHKचं घर झालंय. आणि हे असे ना आम्ही आता ह्या वर्षातच तू बघशील ना ऑलमोस्ट 3 लोकांचे घरांची स्वप्न कंप्लीट झाली आहेत. तर हे असंच नाही झालं, हे पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग नाही झालंय. हे सगळं असताना सॅलरीड एम्प्लॉयला एक खूप घाण सवय असते की इझी मनी कुठून मिळतो. म्हणजे इंस्टाग्रामवर स्टोरी आली आहे, FNO वाल्यांनी अरे एवढा मोठा प्रॉफिट झालाय, किंवा इव्हन असं पण होतं की मित्राने सांगितलंय मी ह्या स्टॉक मध्ये गेले आणि मला ना 3 महिन्यात चांगला रिटर्न आला, म्हणजे 50,000 टाकले होते, आता 17,000 माझा दिसतोय बरं का, तू पण टाक, आणि टाकतो. आणि ही सगळ्या सॅलरीड एम्प्लॉयची, म्हणजे कोणी जरी कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला अशी सवय असेल, तर असं आपल्यात होतं सॅलरीड एम्प्लॉय की अरे ह्यानी केलंय, ह्याला मिळते, मग मी करून बघूया. मग ह्या क्विक मनीच्या मागे पडावं का आणि FNO मध्ये इन्व्हेस्ट करावं का, कसं असतो तसं? ह्याला ना मी गेट रिच स्कीम्स म्हणते. ओके. म्हणजे आपल्याला आपले पैसे टाकल्या वाढले पाहिजेत. पण ह्याच्यात होतं काय माहितीये, गेट रिच पुअर होतो आपण. म्हणजे टोरेस्कॉम झाला, आता किती लोकांचे, आता मार्केट जेव्हा सप्टेंबर पासून खाली गेलंय, किती लोकांचे पैसे, म्हणजे तुला खोटा वाटेल आकडा, 93% लोकांनी लॉस केलेत FNO आणि ट्रेडिंग मध्ये. वेळेस थोडा वेळ दिला असता, म्हणजे सिंपल एक लॉजिक आहे आपलं, मूल जेव्हा मोठं होतं ना त्याला पण 21 वर्ष आपण वेळ देतो, मग आपल्या इन्व्हेस्टमेंटला का नाही वेळ द्यावा. ते जेव्हा मी जसं तुला सांगितलं 2000 आज माझा क्लायंट 6.5 कोटीच्या पोर्टफोलिओवर आहे.
जर वेळ दिला तर बरोबर कंपाऊंडिंगचा फॅक्टर प्ले होतो. Correct. इथे जेव्हा गेट रिच स्कीम्स मध्ये आपण जातो ना, आपल्याला पैसे वाढण्यापेक्षा आपले पैसे डुबण्याची भीती जास्त असते. आता कोणाला रिस्क घ्यायचंच आहे दुसऱ्याकडे बघून की त्यांनी पैसे बनवले म्हणून मी पण पैसे बनवू शकतो, तर एक आपल्या पगारातनं 5 ते 10% असा रिस्क घ्यायला काही हरकत नाहीये. पण बाकीचे जे पैसे वाढवायचे आहेत ना, ते असे SIP माध्यमातनं जिथे आपल्याला स्टेबल रिटर्न्स आणि एक चांगला पोर्टफोलिओ बनू शकतो अशाच पैशांमध्ये गुंतवणूक करावी. तुम्ही मध्ये हं. म्हणालात की मार्केट क्रॅश होतं, तर हं. तो अजून एक मी बघितलंय खूप, किंवा माझ्यासोबत पण हं. बऱ्याच वेळेस हं. होतं की मार्केट क्रॅश झाला ना, पॅनिक सिच्युएशन येते बरोबर. आणि जी चालू आहे ती SIP पण बंद करायचा विचार येतो की हं. अरे करू का नको, ती द्विधा मनस्थिती होती. हं. किंवा असं वाटतं SIP नी खरंच होणार आहे का काही भविष्यात, किंवा मी 15 वर्ष बघणार आहे का नाही, मी हं. आत्ताच गेलो तर काय. याच्यात मार्केट बंद पडलं, खरंच या सगळ्या विचार करणं कितपत चांगलं आहे आणि हं. त्याच्या अपोजिट काय केलं पाहिजे. SIP आहे ना, पहिली तर कंटिन्यू ठेवली पाहिजे, कारण का मार्केट बंद चालू ह्याच्यानी माझ्या मुलांची जी शिक्षण येणार आहेत किंवा माझं जे रिटायरमेंट येणार आहे हे काही चेंज होणार नाहीये. ओके. तर जेवढी आपण SIP चालू ठेवू. आता साधं सिंपल लॉजिक घ्यायचं झालं, सोनं. हं. तू सोनं सांग आज 70,000च्या लेवलवर आहे. हो, उद्या जवळपास. सोनं 50-60,000 झालं, समजा 50,000 आलं किंवा चल 40,000 आलं, काय कराल? म्हणजे बायका त्या सोनाराच्या दुकानाच्या समोर जाऊन लाईनी लावतील. नक्कीच. बरोबर? नक्कीच. आता हे लॉजिक तर आपल्याला कळतं की सोनं स्वस्त झालं तर आपल्याला विकत घ्यायला पाहिजे, कारण का आपल्याला जास्त ग्रॅम्स मिळणार आहेत. Correct. मग हेच शेअर मार्केटचं झालं ना, ओके. की जेव्हा मार्केट खाली येत आहे, आपली SIP जातीये, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट जातीये, तर आपल्याला जास्त युनिट्स मिळणार आहे. ओके. इन्व्हेस्टमेंट करताना आपण युनिट होल्डर झालं पाहिजे, म्हणजे युनिट कलेक्टर आम्ही म्हणतो. ओके. युनिट्स कलेक्ट केले पाहिजे सो दॅट जेव्हा मार्केट वरती जाईल आपल्याला तेच युनिट्स त्यावेळेसच्या त्या मार्केटची जी व्हॅल्यू असेल, NAV म्हणतो आपण त्याला, त्यांनी ते मल्टिप्लाय होणार आहे आणि आपले पैसे बनणार आहेत तिथे. ओके. सो जेव्हा मार्केट जाईल एक तर लमसम टाकता आले पाहिजे किंवा ऍटलीस्ट आपली SIP पण वाढवता आली पाहिजे. ओके. उलट नाही केलं पाहिजे की आपण SIP बंद करून टाकतो, ते एकदम चुकीचं ठरतं. आता मला हे युनिटचं गणित एकदा परत सांगा, म्हणजे नेमकं काय घडतं किंवा कसं असतं ते बरं. युनिटचं गणित? मी तुला सोन्याच्या एक्झाम्पलने प्लीज. सांगेन ना. नक्कीच. हां. आता सोनं तू 50,000चा रेट सपोज चालू आहे सोन्याचा. हो, बरोबर. तू एका ज्वेलरीच्या शॉपमध्ये गेला, करेक्ट. 50,000 रुपये घेऊन गेला. तुला जर का सोन्याचा 5,000 पर ग्रॅम चालू आहे, तुला 10 ग्रॅम्स मिळतील. नक्कीच. बरोबर? हां. परत तू दुसऱ्या महिन्यात सोन्याच्या दुकानात गेला, पण सोन्याची किंमत झाली आहे 60,000. बरोबर. आता तुला सांग 10 ग्रॅम मिळतील का? नाही. नाही, कारण का रेट वाढला म्हणजे Correct. तुला 0.9 नाही, समथिंग हा 9 अशा आपण हायपोथेटिकल 0.9 ग्रॅम्स. करेक्ट. करेक्ट. परत तू सोनाराच्या दुकानात गेला, 70,000 रेट झाला. आता तुला 9 ग्रॅम पण नाही, तुला 8 ग्रॅम 8च ग्रॅम मिळतील. मिळणार. करेक्ट. पण काहीतरी सोन्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला, काहीतरी झालं आणि सोन्याचे रेट्स खाली आले. करेक्ट. आता ते 40,000 वर आले. आता काय होणार आहे? मला 11 आपल्याला ग्रॅम मिळेल. 11 ग्रॅमच्या आसपास Correct. मिळेल. म्हणजे काय झालं, जेव्हा मार्केट्स खाली आले किंवा सोन्याचा दर खाली आला, तेव्हा आपल्याला जास्त ग्रॅम्स मिळाले. बरोबर. म्हणजेच इथे म्युच्युअल फंडमध्ये आम्ही म्हणतो जास्त युनिट्स मिळाले. करेक्ट. आणि इथे जेव्हा ते रेट आपण म्हणतो, सोन्यामध्ये काय म्हणतो आपण रेट, करेक्ट. त्याचं म्युच्युअल फंडमध्ये त्याला म्हणतात NAV, म्हणजे NAV. नेट ॲसेट व्हॅल्यू. ओके. सो जेव्हा पुढे जाऊन ती नेट ॲसेट व्हॅल्यू वाढणारच आहे Correct. आणि आपल्याकडे युनिट्स आपण गॅदर करतोय, Right. ते नंतर जाऊन मल्टिप्लाय होतात आणि तसे आपले रिटर्न्स जनरेट हो, होतात. म्हणजे सो म्युच्युअल फंडचं गणित असं वर्कआउट Correct. होतं. सो म्हणजे की ते 11 ग्रॅम जे आपल्याला 40,000 मिळाले, ते भविष्यात मी 5 वर्षांनी 6 वर्षांनी ते सोनं विकायला गेलो, तर त्यावेळेस जर सोन्याची व्हॅल्यू 1,00,000 किंवा 80,000 असेल, बरोबर. तर ते 80,000 मला 11 ग्रॅम विकायला मिळणार बरोबर आहे. बरोबर. आणि त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी ॲडअप होणार आहेत. जर मी बरोबर. मंथली जर कलेक्ट करत असेल, तसंच युनिटच्या बाबतीत होणार आहे बरोबर. की ते 11 जे युनिट मी घेतलेत ते आता मी घेऊन ठेवलेत आणि ज्यावेळेस त्याची तुमची नेट व्हॅल्यू जी वाढणार आहे त्याच्यानुसार ते मी विकणार आहे. बरोबर. ओके, असं गणित आहे. हा. Nice. म्हणजे ना थोडक्यात मी तुला सांगते, वॉरेन बफेटला सगळेजण फॉलो करतात. Correct, correct. बोलणं त्याचं म्हणजे आपल्याला की काय छान बोलला, किक लागते. त्याचं गणित एकच होतं, वेन अदर्स आर फिअरफुल बी ग्रीडी आणि वेन अदर्स आर ग्रीडी बी फिअरफुल. म्हणजे मार्केट जेव्हा वरती जातात ना, तेव्हा आपण प्रॉफिट बुकिंग घेतलं पाहिजे आणि मार्केट जेव्हा खालती जातात तेव्हा आपण ग्रीडी होऊन पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. आता अजून एक, आता एवढं ऐकल्यानंतर मला असं झालं की मला पुढच्या 5 वर्षात जर करोडपती व्हायचं किंवा लखपती व्हायचं तर मी काय केलं पाहिजे? करोडपती होणं ना इतकं सोपं आहे. मी तुला Okay. सांगितलं, तू Please. दर वर्षाला करोडपती होऊ शकतो. ओके. तुला खरं वाटेल, मी दर वर्षाला आता तर नाही तुझ्या वाटत आहे, पोर्टफोलिओमध्ये पण- 1 कोटी टाकू शकता. ओके. अगदी सोपं गणित. असं. 25,000ची SIP सुरू कर, 12-14% पण रिटर्न्स मिळाले. नेक्स्ट 12 वर्षात तुझे पहिले कोटी होतील. ओके. त्याच्यानंतर 16व्या वर्षात तुझे 2 कोटी होतील. ओके.
21व्या वर्षात तुझे 4.5 कोटी होऊ शकतात. हो. हा, पण मज्जा काय सांगायची तेच ऐक. त्याच्यानंतर एव्हरी इयर तुला तुझ्या पोर्टफोलिओमध्ये 1 CR ऍड होत राहतील. ओके. पण सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये, 21 वर्षापर्यंत फक्त 1% इन्व्हेस्टर इन्व्हेस्टेड राहतो. करेक्ट करेक्ट. म्हणजे साधे 5 वर्षात आहे ना 11%च लोक इन्व्हेस्टमेंट करत राहतात, बाकी सगळे निघून जातात. म्हणून लोकांना हा कंपाऊंडिंगचा इफेक्टच दिसत नाही. तर इतकं सोपं आहे, इतकं कठीण आहे का? आता तुमच्यासारखी मुलं 25-30 वयाची आहेत, एक 12-15 हजाराची तर SIP सुरुवात करू शकतात, 10% स्टेपअप करू शकतात. इझिली 15 वर्षात तुमचा 15 ते 10 वर्षात 1 कोटीचा पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो. तेच फक्त थोडे थोडे करत वाढवत राहिलो, पगार जसा येतो तसा, इझिली तुला पुढे जाऊन कधी तू करोडपती आणि करोडपतीमधनं 10 कोटी आणि 50 कोटी जमा करशील नाही तुला लक्षात पडणार नाही. फक्त भूल जाना चाहिए, आपण म्हणतो ना विसरून गेलो, ते विसरून गेल्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे ना मी तुला इथे एक एक्झाम्पल सांगते. माझ्याकडे आता जसं आपलं डिस्कशन चाललंय, माझ्या ना 15 दिवसापूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आलेला, 30-35 वर्षाचा मुलगा, आणि मला सांगतोय मॅडम माझ्याकडे ना माझ्या आजोबांनी घेतलेले 10 विप्रोचे शेअर्स मिळाले आम्हाला. रद्दी आणलेली त्यांनी, रद्दी म्हणजे अक्षरशः आम्हाला असं वाचावं लागलं, तर फिजिकल फॉर्मॅट मधले. मग मी म्हटलं अरे 10,000 शेअर्स, ते पण विप्रोचे, काउंट केले आत्ताच्या ह्याच्यात तर ते 25 लाख शेअर्स आहेत. बोनस डिव्हिडंड्स मिळून 25 लाख. त्याची व्हॅल्यू किती झाली आहे माहितीये आता? 8 कोटी. आता सांग हा मटका लागला की नाही? आता हा का लागला? तर आपण भूल गए थे, म्हणजेच विसरून गेलेलो, ते लक्षात आलं नाही, ते कुठेतरी ते लपलं गेलं. आणि जेव्हा ते आजोबा वारले, सगळं ते डॉक्युमेंटेशन बघत होते, तेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडे एवढे पैसे आहेत. तर हे जर का तू रोज NAV बघत बसला, माझ्या शेअरची प्राइस काय, तर कसं वाढणार? घर घेतो आपण विसरून जातो, गोल्ड घेतो विसरून जातो, पण स्टॉक मार्केटमध्ये तसं होत नाही. म्हणजे तुम्ही इमोशनली त्याला चिकटताय, बरोबर. आता याच्यासोबतच असं होतंय की बऱ्याच लोकांना आजकाल ना सोशल मीडियाने अजून एक मोठं गिफ्ट म्हणेल किंवा इच्छाशक्ती दिली माहित नाही, पण बऱ्याच लोकांना असं झालंय सोशल मीडियाने, या जॉबमध्ये मन नाही लागत मला बिझनेस करायचा, जॉबमध्ये मन नाही लागत बिझनेस करायचा, एक तर काय करायचं माहित नसतं, आणि दुसरं भांडवल. ऍटलिस्ट तुम्ही मला भांडवल कसं उभं करायचं माझ्या बिझनेससाठी सांगू शकलात तर. मी आता जॉब करतोय, पण मला जर 5 वर्षांनी 3 वर्षांनी बिझनेस करायचा, तर कसं भांडवल उभं केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ लोन? बरोबर. आता तुला आता जर का एक स्टेडी इन्कम येतोय, आपण त्याच्यातनं 20-25 हजार दर महिन्याला बाजूला काढले, असे 5 वर्षात करत राहिलो, 12-14% रिटर्न आला, तरी आपले 15 लाख इझिली उभे राहू शकतात. पण मी नेहमी ना बिझनेस करणाऱ्या लोकांना हे सांगते की बिझनेस करताना पुढे जाऊन तो कसा चालणार आहे, हे जवळजवळ ब्रेक इव्हन यायला सुद्धा 3 ते 4 वर्ष जातात. म्हणजे आपल्याला सस्टेनेबिलिटी आली पाहिजे. मग जेव्हा आपण हा बिझनेसचं भांडवल उभं करतोय, त्याबरोबर इमर्जन्सी फंड हा क्रिएट झालाच पाहिजे. कारण का कसं आहे माहितीये, नाही चाललं तर आपल्याकडे एवढं सस्टेन करायला म्हणजे पैसे असले पाहिजेत की उद्या 2 वर्ष पण आपला बिझनेस नसेल चालत, तर इथून आपण इझिली ते पैसे पूल करून आपल्या फॅमिलीचं सांगड घालू शकतो. तर हे जर का केलं ना, म्हणजे एक तर जेव्हा आपण विचार करतो की बिझनेस सुरू करायचा आहे, तर दर महिन्याला एक पैसे बाजूला काढा, 15-20 हजार जे काही जमतात त्यांनी 15-20 लाखाचं आपलं भांडवल तयार होईल, आणि एक 5-1 लाखाचं तरी इमर्जन्सी फंड्स तयार करा. ते जेव्हा आपला बिझनेस सुरू होईल ते आपल्याला मदत करेल, आपल्याला टिकून राहायला आणि आपल्या बिझनेसला ग्रोथ द्यायला. आता आपण सगळं हे ऐकलंय, ह्याच्यावर मला एक कळलं की मला SIP करायची गरज आहे, SIP सुरुवात आहे, आणि किती अमाऊंटची करायची हे कळलं. सपोज 15 ते 20 हजार. आता इथून पुढचा प्रश्न येतो की मगाशी जसं तुम्ही 3 सेक्शन सांगितले SIPचे, त्या 3 सेक्शन मधले कुठले सेक्शन घ्यावेत आणि कुठल्याला कशी प्रायोरिटी द्यावी? मला जर SIP करायची तर सगळी एकाच फंड मध्ये गुंतू की सगळं वेगवेगळ्या फंड मध्ये गुंतू, आणि त्याचे काय इम्पॅक्ट होतात बेसिकली? पहिला जो स्वतःचा इमर्जन्सी फंड असतो ना, तो आपण डेट फंड्स मधनच क्रिएट करावा. कारण का तिथे ना पैसे शक्यतो खाली येत नाहीत किंवा जास्त रिस्क नसते, असं आपण बोलू शकतो त्याला. बाकीचे जे पैसे तर 5 वर्षांना तुला जमा करायचे पैसे, ते इझिली मी इक्विटी फंड्स घेऊ शकते. आता इक्विटी फंड म्हणजे शेअर मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट, त्याच्यात पण ना खूप कॅटेगरी असतात. जसं लार्ज अँड मिड कॅप झाले, इंडेक्स फंड झाले, मिड कॅप फंड झाले, फ्लेक्झी कॅप फंड झाले, स्मॉल कॅप फंड झाले. मग आमच्याकडे जेव्हा क्लायंट येतो त्याचं उद्दिष्ट सांगतो की मला एवढ्या वर्षांनी एवढं लागणार आहे आणि मॅडम मी एवढं कमवतोय, मग मी त्याचा रिस्क किती घेऊ शकतो, पैसे कधी लागणार आहे, त्याच्याप्रमाणे त्याचे फंड
फंड्स त्याला सजेस्ट करते हम्म. आणि मग आम्ही ते फंड्स त्यांचे एक्झिक्यूट करून घेतो. ओके. तर तुझी जशी गरज असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला फंड सिलेक्ट करता आले पाहिजे. तुला एक गंमत तिथे सांगायला आवडेल मला. नक्कीच. ऑनलाईन आम्हाला भरपूर कॉल्स येतात. हा. मग आता जेव्हा ते लोक मी सांगते तुमचा पोर्टफोलिओ काय आहे ते शेअर करा. ओके. असतात 5-7 फंड 10 फंड्स घेतलेले. ओके. 15,000ची SIP आहे, 2,000-2,000चे 5-6 म्हणजे 10-12 फंड्स असे काय जे म्हणजे मला पोर्टफोलिओ दाखवतात. काय असतं माहितीये, सगळे स्मॉल कॅप आणि मिड कॅप. आता ओके. तू ह्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणशील का? नाही. तर बिलकुल नाही. ओके. कारण का सगळेच सेम कॅटेगरी फंड आहे. उद्या स्मॉल कॅप आणि मिड कॅपनी परफॉर्मन्स दिलाच नाही तर ह्यांचे पैसे -20, -30 असे पण दिसू शकतील. मग ओके. त्यापेक्षा आपण जर का वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ठेवला, आपल्या ऍडवायझरला नीट दाखवलं, जसं आपण फॉर एक्झाम्पल आजारी पडतो डायरेक्टली फार्मसीमध्ये जात नाही, आपण त्या डॉक्टरांना दाखवतो, ते डॉक्टर काहीतरी आपल्याला औषधं सांगतात, मे बी ते आपल्याला माहिती असतात पण आपल्याला खात्री बसते की ते आपल्याला राईट मार्गदर्शन करतात. तसंच तुला पैशांच्या बाबतीत पण ना, जर का राईट मार्गदर्शन घेतलं तर तुझे पैसे वाढायला पण ते मदत करतात. ह्याच बोलत परत एक पॉइंट येतोय, डायव्हर्सिफिकेशन माहितीये किंवा जसं तुम्ही म्हणालात की ते डिव्हिजन करावं, पण मग काही काही लोकांचं असं म्हणणं असतं की मला ब्ल्यू चिप फंड मध्येच इन्व्हेस्ट करायचं, तर ते कितपत योग्य आहे? नाही, मला नाही जायचं खालच्या फंड मध्ये किंवा मला स्मॉल कॅप मध्ये नाही जायचं. परत तिथे पण त्यांचा रिस्क वाला गेम येतो की नाही, मला 12% चालतील, मला नको आहेत 30%, मला नको आहेत 20%, कारण परत ते स्मॉल कॅप आहेत, परफॉर्म करतील नाही करतील. मग ते व्हॅलिड आहे का किंवा ते सॅटिस्फॅक्टरी आहे का? कसं आहे माहितीये, माणूस खूप पैसेवाला आहे, नाहीतरी FD मध्ये पैसे ठेवतोय आणि मग तो फक्त ब्ल्यू चिप फंड्स घेतोय, तर तसं चालणार आहे. ओके. बट कसं असतं, आपल्याला पैसे वाढवायचे असतात. आपण आत्ताच मगाशी बोललो की इन्फ्लेशन बीटेड रिटर्न्स, करेक्ट. परत लाईफस्टाईल. मग ह्याच्यात आहे ना, आपल्याला जास्त जेवढे टक्के मिळतील तेवढे टक्के मिळालेले कधीही चांगले. ओके. मग ते मिळवायचे असतील तर आपल्याला फक्त ब्ल्यू चिप फंड्स बरोबर मिड कॅप, स्मॉल कॅप ही कॅटेगरी आली पाहिजे. आपण तशी पण SIP करणार आहोत, रिस्क कमी घेणार आहोत. मग आपल्याला डायव्हर्सिफिकेशन जर का 3-4% एक्स्ट्रा मिळत आहेत तर ते का नाही घ्यायचे? एक योग्य तुम्ही तो फायनान्शियल ऍडवायझर असतो, तो तुम्हाला प्रॉपरली सल्ला देतो आणि नंतर तुमचे पैसे पण मॉनिटर करतो. तर मग तसं मदत घेऊन जर का केली कोणी SIP तर ते जास्त फायदेशीर ठरतं. जे पैसेवाले त्यांना मी सांगते की अगदीच तुम्ही इंडेक्स फंड्स ब्ल्यू चिप घेतले तर चालणार आहे, पण रिटर्न्स खूप कॉम्प्रोमाइज कराल. हेच जर का डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ठेवला तर तुमचे रिटर्न्स खूप म्हणजे वाढवू शकतात, एनहान्स होऊ शकतात त्याच्यात. आता एक शेवटचा प्रश्न आहे, सध्या मी ती टर्म खूप ऐकतो आणि मला ती अजिबात कळत नाही, म्हणून मला विचारायचं आहे. सध्या मी एक टर्म खूप ऐकतोय आणि ती मला अजिबात कळत नाही, SWP. ती नेमकी काय आहे, कसं ते मिळणार आहे रिटर्न, माहितच नाही, म्हणजे कळतच नाही एक्झॅक्टली काय होतंय इनसाइड दॅट. म्हणजे तुला मजा सांगायची अशी गोष्ट आहे. आता आधी मला सगळेजण SIP करायचे, मला SIP करून राहिलोय, म्युच्युअल फंड नको मला. आता सगळे सांगतात मॅडम SWP करायची, SIP नको. पण पैसे आहेत का? तर पैसे नाही आहेत. आता जेव्हा तुला SWP करायची असेल ना, तुझ्या हातात पैसे पाहिजेत, म्हणजे कॉर्पस क्रिएटेड पाहिजे. मग आता फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे 20 लाख रुपये तू FD मध्ये बाजूला ठेवले, इमर्जन्सी फंड नाही, तुझे बाजूला तू 20 लाख रुपये पुढे कधी लागतील म्हणून पैसे पाक केलेले आहेत. ते 20 लाख आपण समजा काढले, महिन्याला त्याच्यातनं 12,000चं विड्रॉल घेत राहिलो, जरी 60% ते वाढवत पण राहिलो तरीही तुझे ते 20 लाख पुढे जाऊन 40 ते 50 लाख होणार आहेत आणि तुझं विड्रॉल पण 20,000चं 20,000तनं 12,000चं विड्रॉल पण तुझं कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे बघ ना, 20 लाख आपण टाकले, त्यातनं 12,000 काढत राहिलो, दर वर्षाला ते 60% वाढवत पण राहिलो, कारण का इन्फ्लेशन आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. पण आपले जे 20 लाख टाकलेले आहेत ते उद्या 40-50 लाख पण होतील आणि आपल्याला ही रेग्युलरली हे 12,000चं 60% वाढवत आपल्याला पैसे मिळत पण राहतील. ते मग आपण घराच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चांना किंवा आपल्याला मेंटेनन्स द्यायला लागतो त्याच्या पैशांना, ह्या सगळे असे युटिलाइज करू शकतो. म्हणजे किती FD मध्ये आपण जे टाकले असते त्याच्यापेक्षा फक्त 7 ते 8% आपल्याला व्याज मिळालं असतं. इथे आपल्याला 7 ते 8% विड्रॉल मिळणार आहे, परत आपले पैसे सुद्धा पुढे जाऊन वाढणार आहेत. मग किती छान हा पर्याय दिलेला आहे म्युच्युअल फंडाने आपल्याला. आता ह्याच्यात परत खूप सारे प्रश्न आलेत मला. ओके, जसं आता SWPचं तुम्ही सांगितलं की 20 लाख आहेत, तर मला वर्षाला 12,000 मिळणार, हे गणित बरोबर आहे? हा. त्याच्यानंतर वर्षाला माझी अमाऊंट 20 लाख, वर्षाला 12,000 नाही, महिन्याला 12,000. ओके. त्याच्यानंतर माझी जी 20 लाखाची अमाऊंट आहे, ती 20 लाखाची अमाऊंट वाढणार आहे वर्षांनी काही पर्सेंटनी की नाही वाढणार आहे का? ती 12,000 त्यातून ते मायनस होत राहणार आहे?
आता कसं होतं, मी तुला साधं गणित समजवते. प्लीज 20 लाख आपण इन्व्हेस्ट केलेत, ओके आपण 7% पैसे काढतोय, म्हणजेच झाले 12,000 समथिंग. आता तुला जो टक्का मिळतो म्युच्युअल फंडातनं, हायब्रिड फंड्स मधनं, हा 14 ते 15% असतो, कधी कधी 12 ते 14% असतो. म्हणजे आपले जे बाकीचे पैसे उरतायत, आपण 20 लाखातनं 12,000 काढणार आहोत, म्हणजे फक्त 7%चं विड्रॉल घेतोय. बरोबर बाकीचे जे उरलेले पैसे आहेत ते जर का 12-14% पण इंटरेस्ट मिळाला तर त्या टक्क्याने ते पैसे वाढणार आहेत. ओके तर ह्याच्यात कसं होतं, तू फक्त 7% टू 8% विड्रॉल घेत राहतो. तुझी जी उरलेली अमाऊंट असते त्याच्यावर परत तुला एक 5 ते 7-8% रिटर्न्स मिळत राहतात. म्हणजे ते पैसे पण ग्रो होत राहतात आणि आपल्याला जे मिळणारे पैसे आहेत ते पण आपल्याला स्टेडीली मिळत राहतात. म्हणजे रेग्युलर कॅश फ्लोज प्लस इन्क्रीज इन युअर कॉर्पस, असा SWPचा मंत्र आहे. मला वाटतं मला कुठेतरी होम लोनशी रिलेट करता येते की होतंय. जर माझं 40 लाखाचं होम लोन आहे आणि माझा EMI 20,000 रुपये, तर 20,000 रुपये मी ज्यावेळेस बँकेला देतो तर बँक माझ्या 20,000 18,000 रुपये 18,000 रुपये इंटरेस्ट घेते त्या 40 लाखावरचा आणि 2,000 रुपये माझं प्रिन्सिपल कट करते. मग माझी अमाऊंट होतीये किती 98,000 अशी माझी अमाऊंट होती. मग मला पुढच्या महिन्याचा हप्ता जो मी भरणार आहे तो 40,98,000 भरणार आहे. मग त्याच्यातून ते अमाऊंट तसं कमी होत आहे. तसंच उलट SWP मध्ये बरोबर. म्हणजे मी तुला ना सुंदर एक्झाम्पल देईन इथे. आता सपोज तू 50 लाखाचं होम लोन घेतलंय, आता त्याच्यावर तुला 40-50 हजाराचा हफ्ता येईल, डिपेंड ऑन द टेन्युअर. म्हणजे 20 वर्षात मी बघितलंय 50 लाखाचं होम लोन असेल तर तू बँकेला 50 लाख परत करतो. म्हणजे तुला ते घर पडतं 1 कोटीला. जर का 8.5 ते 9% तुला इंटरेस्ट असेल तर होम लोनवर. आता हे जे 50 लाख तुझं होम लोन, आता सांग पुढे जाऊन तुला सपोज तुझ्या आई वडिलांनी किंवा तुझी कुठली तरी प्रॉपर्टी विकली गेली आहे, बोनस आलाय आणि तुझ्याकडे 50 लाख आले, तर तू काय करशील? पहिलं जाऊन होम लोन क्लिअर करशील का ते पैसे गुंतवशील? मला वाटतं मी होम लोन क्लिअर करेल. मग सर्वसामान्य माणूस हाच विचार करणार की पहिले जाऊन माझी लायबिलिटी क्लिअर करतो, म्हणजे मला पीस ऑफ माइंड मिळेल. करेक्ट. आता मी तुला मजा सांगते. होम लोन आहे ना, अमोर्टायझेशन शेड्यूल म्हणतो आपण, म्हणजे रेड्युसिंग बॅलन्सवर लागतं. त्यामुळे तू 50 लाखाचे 50 लाखच भरणार आहेस. पण हेच जर का पैसे 50 लाख जे आलेले तुझे आणि तू गुंतवलेस ते आणि 9%च आपल्याला मिळाले, म्हणजे जे आपण बँकेला देणार होतो, तुझे फक्त 50 लाख नाही होत. ती अमाऊंट किती होत असेल सांग तुम्हाला? नाही सांगता. ती अमाऊंट आपली 20 वर्षांनी 2.5 कोटी होऊ शकते. म्हणजे बँकेला फक्त आपण 50 लाखच दिले एक्स्ट्रा, पण हेच जर का आपण गुंतवले असते तर आपले 2.5 कोटी ही व्हॅल्यू झाली असती. आता सांग 2.5 कोटीने आपल्याला मुलांचं चांगलं भविष्य सेक्युअर करता आलं असतं आणि आपलं रिटायरमेंट सुद्धा. सो इथे ना लोक चुकतात. म्हणजे मी नेहमी सांगते की मराठी माणूस इथे चुकतो. आपल्याला पैशाला पैसे वाढवता आले पाहिजेत आणि मग आपण लोन क्लिअर करण्याच्या ह्याच्यात आहे ना हे सगळं बाजूला राहून जातं. करेक्ट. म्हणजे लोन क्लिअर करण्याच्या तर आपण इन्व्हेस्टमेंट तेवढी जास्त लमसम करत नाहीये आणि त्याच्यामुळे रिटर्न लमसम मिळत नाही. आणि शेवटी आपण ह्याला म्हणतो की म्युच्युअल फंड स्कॅम आहे किंवा SIP स्कॅम आहे. बरोबर. स्कॅम आहे, म्युच्युअल फंड स्कॅम आहे. ही कंपनी बुडाली तर कसं आहे माहितीये, म्युच्युअल फंड एक कंपनी नाही आहे. म्युच्युअल फंड एक प्रोडक्ट आहे. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या आम्ही म्हणतो ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज, म्हणजे ICICI झाली, कोटक झालं, ऍक्सिस झालं, HDFC झालं, SBI झालं, हे वेगळ्या कंपनीज असतात. आता तुमचे जेव्हा आपण पैसे, म्हणजे तुझ्याकडे 10,000, याच्याकडे 15,000, कोणाकडे 50 लाख, आपण सगळे मिळून त्या फंडात इन्व्हेस्ट करतो आणि फंड मॅनेजर ते पैसे चांगले मॅनेज करतात. आता इथे जेव्हा आपण असं करतो ना, आपली रिस्क खूप कमी असते, ट्रान्सपरन्सी खूप जास्त असते, कारण का हे सगळं ना सेबीच्या रेग्युलेशन्सच्या अंडर येतं. आता सेबीच्या रेग्युलेशन्स मध्ये कोणाचे पैसे फ्रॉड होणं हे शक्यच नाहीये. म्हणजे म्युच्युअल फंडची कंपनी बुडून गेली तर हे जे लोकांचे अफवा आहेत हे तसं नाहीच आहे. कारण की ही एका कंपनीला देणार नाही आहोत, हे आपण वेगळ्या वेगळ्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीजला देणार आहोत आणि ते सेबीच्या रेग्युलेशन्सच्या अंडर येतात. नाही, मी म्हणलं आणि नॅशनलाइज बँका जर बंद होत आहेत तर म्युच्युअल फंडाचं नाही होत. सॉरी, जे पंजाब नॅशनल सारख्या बँका जर बंद होत आहेत तर मग तेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता. कारण बँकही बंद होते तर ठीक आहे, कधीच जरी झालं भविष्यात तर तेवढं आहे, पण प्रत्येकाच नाही होणार का तुम्ही त्या 100 तुम्ही नसू शकता. नाही, पण तिथे पण मी तुला सांगेन की बँकेला ना फक्त 5 लाखाची इन्शुरन्सची सेक्युरिटी असते. म्युच्युअल फंडला पूर्ण पैशांची असते, कारण का सेबी रेग्युलेशन्स होतात. आता पण आधी पण असं काही जर का स्कॅम वगैरे झाला ना, इमिडिएटली सेबी त्यांच्यावर ऑडिट्स टाकतात, त्यांना पेनल्टीज बसवतात. आणि जरी आता एखादी कंपनी समजा त्यांना जमत नाहीये तर दुसरी कंपनी त्याला टेक ओव्हर करते. तर लोकांचे पैसे बुडणं हे खूप
म्हणजे शक्यच नाहीये म्युच्युअल फंड. आणि म्युच्युअल फंड शून्य होत नाही का मग? नाही, कधीच नाही. कारण का तुझे फक्त एका स्टॉकमध्ये किंवा एका गव्हर्नमेंट सेक्युरिटीजमध्ये किंवा एका कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही. हे डायव्हर्सिफिकेशन असतं. त्यामुळे तुझी कंपनी बुडू शकते, पण ह्यांनी किती कंपनीमध्ये लावले? 40 ते 50. मग बाकीच्या कंपनी तर ग्रोथ दाखवूच शकतात ना. मग त्यामुळे 100चे 95 होऊ शकतात, 100चे 0 कधीच नाही होऊ शकत. ते बँकेत होऊ शकतं, ते प्रायव्हेट स्कीम्समध्ये होऊ शकतं, MFs मध्ये नाही. आता तुम्ही पण एक महिला आहात. त्याचबरोबर मी माझ्या ऑफिसमध्ये बघतो बऱ्याचशा महिला वर्किंग आहेत किंवा कॉर्पोरेटमध्ये किंवा बाकीच्याकडे आज महिलांचं वर्चस्व खूप चांगलं आहे. वर्किंग वुमन म्हणतो आपण त्यांना. पण फायनान्समध्ये बऱ्यापैकी त्यांचं तेवढं वर्चस्व दिसत नाही किंवा तिकडे कुठेतरी गोष्टी तितक्या चांगल्या होतात असं जाणवत नाही. आणि त्याचबरोबर लाईफस्टाईल महिलांची खूप बदलली आहे. काय वाटतं याच्याबद्दल? कुठेतरी मला असं वाटतं की फायनान्शियल लिटरसी कमी पडते. ओके. आता काय होतं, त्या बाईला ना घर सांभाळून, मूल सांभाळून, त्यांचा अभ्यास सांभाळून आपल्याला आपली नोकरी सांभाळायची असते. मग इथे कसं होतं, मे बी मिस्टर जास्त लक्ष घालत असतात, त्यांना त्यातलं जास्त कळत असतं, म्हणून आपण कम्प्लिटली त्यांच्यावर रिलाय करतो. ओके. सेकंडली अभ्यास नसल्यामुळे तो कॉन्फिडन्स येत नाही. हम्म. तिसरं म्हणजे ना त्यांचे रिस्क टेकिंग ॲपिटाईट खूप कमी असते. ओके. म्हणजे मी काहीतरी डिसिजन घेतलं आणि ते चुकीचं झालं तर मिस्टर काय मला बोलतील, बरं. तर असं सगळं. तू आधीच्या काळात जर का तुला आठवत असेल ना, तर आपली आई आधी असे 2 रुपये 4 आणे असे पैसे आपल्या तांदळाच्या बॉक्समध्ये, म्हणजे तिथे पण बायका इतक्या छान करू शकायचा. खरं. जर का एवढं सुंदर एक गृहिणी घर मॅनेज करू शकते तर पैसे का नाही? म्हणून आता तुला नवल वाटेल, माझ्याकडे आता एवढे ऑनलाईन कॉल्स वगैरे येतात आणि त्यातनं 60% महिला इन्क्वायरी करतात. ओके. म्हणजे आता दिशा बदलत चाललेली आहे. नक्कीच. बायकांनी पण स्वतः अवेअरनेस म्हणजे त्यांचं फायनान्शियल लिटरसी वाढवत चाललेले आहेत. आणि डेफिनेटली आपण बघू की हा जो आपण ही जे कन्सेप्ट होती Correct. ती आता चेंज होत जाणार आहे. नक्कीच. तर मला तर लास्टला जातो तुमच्याकडे खूप अनुभव असणार आहेत, हं. मला माहिती आहे. पण तरी एक बेस्ट एक्सपिरियन्स किंवा बेस्ट अनुभव काय होता तुमचा फायनान्स रिलेटेड? कसं आहे माहिती आहे, मी बरेचसे ना इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम आम्ही IIP म्हणतो, सेमिनार्स करतो. ओके. तर एका कॉलेजमध्ये आम्ही असा सेमिनार केलेला. तिथे सगळे कॉलेजची मुलं होती आणि मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला आता ना पुढच्या महिन्यापासून आई वडील 5,000 पॉकेट मनी नाही देणार आहेत, फक्त 2,000 देणार आहेत. ओके. तर तुम्ही कसं भागवाल? मग एक गट असा मला बोलला की मॅडम आम्ही जेव्हा आता पार्ट्या वगैरे करू ना, आम्ही घरातनंच जेवण करून आणू किंवा आम्ही आमचं मॅनेज करू, आम्ही बाहेरून ऑर्डर करणार नाही, तसे आम्ही सेव्हिंग करू. दुसरा गट मला असं बोलला की मॅडम आम्ही ना उबेर ओला असं वापरणार नाही, आम्ही बसने ट्रॅव्हल करू आणि मग ते तसे त्या पोड्या पैशांमध्ये भागवायला बघू. त्यात एक मुलगी मला उभी राहिली आणि ती म्हणाली मॅडम मी 5,000चा 5,000च खर्च ठेवणार. मी म्हटलं अगं तुला बाबा 5,000 नाही फक्त 2,000 देणार आहेत, मग तू कसं काय ते 5,000 खर्च ठेवशील? तर ती मला त्याच्यावर बघ कशी बोलली, मॅडम मला ना मी चांगली कुक आहे, मला ना चॉकलेट्स खूप छान बनवता येतात, तर मी ते चॉकलेट्स विकीन आणि मी ते पैसे बनवीन, पण मी माझं जे अंथरूण जे मोठं आहे ते मी कमी करणार. म्हणजे आपल्याला म्हण काय शिकवलेली, अंथरूण पाहून पांघरून पसरा. आपल्याला म्हण काय शिकवलेली, अंथरूण पाहून पाय पसरा. तर हिने कसं केलं, अंथरूणच आपलं मोठं करून टाकलं. सो हे मला इतकं सुंदर कन्सेप्ट वाटली तिच्याकडनं की बघ तिने तिचं स्वतःचं लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज नाही केलं, पण त्याच्यासाठी कसं मी वाढवू शकते माझं इन्कम ते बघितलं. तर सगळ्यांनी जर का असं केलं ना की आपला ऍक्टिव्ह इन्कम वाढवलं आणि त्याच्या बरोबरीने त्याला लागणारे जे स्किल सेट डेव्हलप केले, तर माणूस कुठलाही पुढे जाऊ शकतो. मॅम तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला फायनान्शियल लिटरसी बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की त्या माहिती असतात, ऐकीव असतात, पण मिस होतात किंवा त्याचा फर्म डिसिजन्स घेता येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच मदत केली. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला असे फायनान्शियल लिटरसीचे काही पॉडकास्ट हवे असतील तर त्याच्यासाठी फायनान्स म्हणूनही कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका, सो दॅट आम्ही असेच वेगवेगळे विषय तुमच्यासोबत घेऊन येऊ जे की फायनान्स रिलेटेड असतील आणि एक फायनान्स लिटरसीची मोहीम आपण चालू करूयात. तोपर्यंत धन्यवाद, भेटूयात नवीन एपिसोडमध्ये.